राज ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशनमधून मुंबईतील विमानतळाची जागा हडपण्याचा आणि मुंबई ताब्यात घेण्याचा डाव असल्याची टीका केली होती। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत कोणाचा बाप मुंबईला हात लावू शकत नाही असं फडणवीस म्हणाले। कृपया जाऊन ठाकरेंकडनं माझे 1 लाख रुपये घेऊन या, कारण मी मुंबई सोडून सगळीकडे फक्त विकासावर बोलतोय, त्यामुळे माझे 1 लाख रुपये घेऊन या असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय। काल जी सभा झाली त्या सभेमध्ये पुन्हा तेच अपील, पुन्हा तीच कारणं, पुन्हा तेच मुद्दे। खरं म्हणजे आत्ताच एकनाथजींनी या ठिकाणी सांगितलं, ही मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही। पण बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, अरे तुम्हाला जर आज मराठी माणूस या ठिकाणी कुठेतरी अडचणीत दिसतोय आणि मग काय सांगायचं, मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक, मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक। बंधू भगिनींनो, ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही। अरे हा मराठी माणूस तो आहे ज्यानं अटके पार झेंडे लावले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला असं सळसळत रक्त दिलाय। आम्ही अन्याय सहन करणारे हे मराठी लोक नाही आहोत। अरे आम्ही तर त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईमध्ये लढण्याकरता गेलो होतो, ते संकट महाराष्ट्रावर नव्हतं। अहमद शाह अब्दालीने त्या ठिकाणी पत्र लिहून कळवलं होतं मराठ्यांना की तुम्ही केवळ सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान हे माझा आहे म्हणून सांगा, उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देतो। पण मराठे थांबले नाही, कारण आपल्या भारताचे तुकडे होत होते आणि तिथे जाऊन लढलाले आम्ही मराठे आहोत। आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल। अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही। मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे, मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे। त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही।